नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे आमची, याद्वारे आम्ही असंख्य लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांना ट्रेन करत असतो. आमचे काही वर्कशॉप्स आहेत, आमचे काही लॉंग ड्युरेशन ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आहेत. त्यामध्ये आमचे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतो. वन ऑफ द ऑब्स्टॅकल असं म्हणूया, हे बऱ्याचशा जणांच्या मध्ये येतं ते म्हणजे ते म्हणतात, आम्हाला हे सगळं माहिती आहे, आमचा अनुभव आहे, आम्ही हे सगळं ऑलरेडी शिकलेलो आहोत, किंवा आमच्या लाईफमध्ये सोल्युशन यासाठी मिळत नाही कारण आमचा एक्सपिरियन्स वापरून आम्ही सगळं करून पाहिले. आता गंमत ही आहे की मी त्यांना अशा वेळी एकच गोष्ट सांगतो की माणसाने जर एखाद्या माणसाने जर चष्मा डोळ्यावर दीर्घ काळ लावलेला असेल तर तो हळूहळू हे विसरून जातो की तो सगळं जग जे आहे ते चष्म्यातून बघतोय. चष्म्यामुळे त्याचं विजन शेपअप होतंय हे तो विसरून गेलेला असतो. त्यामुळे आपण ज्याला अनुभव म्हणतो, आपण ज्याला आपला एक्सपिरियन्स म्हणतो, असं बऱ्याचशा आपल्या उद्योजक व व्यापाऱ्यांचा गैरसमज होतो की त्या एक्सपिरियन्समधून किंवा त्या लेन्समधूनच ते त्यांच्या व्यापाराकडे किंवा लाईफकडे बघत आहेत. त्यामुळे त्यांचा एक फिक्स्ड ऍक्शन पण शेप झालेला असतो, त्यांचं विजन शेपअप झालेलं आहे. ते विजन इतकं शेपअप झालेलं असतं की त्यांना ऑलरेडी माहिती असतं एम्प्लॉई कसं आहे, त्यांना ऑलरेडी माहिती असतं कस्टमर कसं आहे, त्यांना ऑलरेडी माहिती असतं मार्केट कसं आहे, आणि त्यातूनच ते प्रेडिक्टेबल ऍक्शन घेत असतात. पण ते विसरून जातात की ही लेन्स त्यांच्या डोळ्यावर आहे, वास्तव असं असेलच असं नाही. म्हणूनच तर एखादा नवीन प्लेअर मार्केटमध्ये येतो आणि तो धुमाकूळ करून टाकतो. मग आपण काहीतरी जस्टिफिकेशन द्यायला लागतो, ठीक आहे हा 4 दिवस टिकेल, 4 दिन की चांदणी वगैरे वगैरे. पण हे सगळं जे आहे ना, हे मानसिक समाधान आहे, बाकी काही नाही. स्वतःला बरं वाटावं म्हणून हे केलेले उद्गार असतात. पण तुम्ही हा विचार नाही करत अशा वेळी की मी जगाकडे बघतोय, ते माझ्या लेन्स मधून बघतोय, मी हा चष्मा बदलायला तयार नाही, मी माझं विजन बदलायला तयार नाही. आणि हे सगळीकडे आपल्याला आपली माणसं, आपली परिस्थिती, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एका लेन्स मधूनच बघतोय आणि आपण विसरून गेलेलो आहोत ती लेन्स आहे म्हणून, कारण ती दीर्घकाळ वापरतोय. उलट जितका जास्त अनुभव वगैरे आपण असं म्हणतो तेवढा जास्त रिजिडिटी यायला लागते. मग आपण त्याला म्हणतो की नाही, मग इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स काय कामाचा. त्यामुळे मला या व्हिडिओद्वारे लघु व मध्यम उद्योजक व व्यापाऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही एक बघा, तुमच्या उद्योगातले तुमचे मार्केटिंग, सेल्स, माणसांविषयी, कस्टमर्स विषयी जे काही रिजिड मतं बनवून ठेवलेत ना, तेच कदाचित तुमच्या व्यापारामधली मोठी अडथळा असेल, तुमच्या ग्रोथ मधला मोठा अडथळा असेल. इव्हन माणसं कशी असावीत आणि नसावीत याविषयी पण तुमचं एक फिक्स्ड विजन तयार झालेलं आहे. ते तुम्हाला बदलण्याची गरज असेल तर ते बदलावं लागेल, कारण जरुरी नाही की ते आत्ता सत्य आहे. कदाचित ते एकेकाळी सत्य असेल पण आत्ता सत्य असेलच असं नाही. त्यामुळे माझी या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही विनंती आहे की तुमच्या बिझनेसमध्ये जर सक्सेस मिळत नसेल, ग्रोथ मिळत नसेल, तर कदाचित तुम्हाला तुमचा चष्मा म्हणजे तुमचं विजन बदलण्याची गरज आहे. तुमचा अनुभव हेच सत्य आहे हे मानणं बंद करावं लागेल. हे करून बघा, कदाचित तुमच्या आयुष्यात वेगळा काहीतरी बदल होईल. आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया. धन्यवाद.